1 ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू। साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही। साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय। गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता। दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून मुदतवाढीसाठी हालचाली। 3 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपणार। देशभरात E20 पेट्रोल विरोधात वाहन चालक आक्रमक। दिल्ली टॅक्सी आणि टूर्स ऑपरेटर्स असोसिएशन 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा काढणार। संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांची माहिती। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे कॅन्टीन तसंच वसतिगृह, अंगणवाड्यांना अन्न परवाना बंधनकारक। FDAचे आयुक्त तुकाराम मुंडेंकडून स्पष्ट, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। चेंबूर झाड दुर्घटनेची फेरचौकशी रखडली। महापौरांच्या फेरचौकशीच्या आदेशाला 12 दिवस उलटूनही फेरचौकशी नाही। कुटुंबाला न्याय देण्याऐवजी पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप। मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी मुख्य अभियंत्यांसह 3 बडे अधिकारी निलंबित। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका। महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची कारवाई। EWS आरक्षणाची 8 लाखांची उत्पन्न मर्यादा प्रथम दर्शनी योग्य। सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। ज्येष्ठ वकील अरविंद दातार आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल KM नटराज अनुपस्थित असल्याने न्यायालयाने सुनावणी 1 आठवड्यासाठी पुढे ढकलली। तैवानच्या विद्यार्थ्याला भारत सोडण्याचे FRROचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द। FRROची कारवाई मनमानी आणि कायदेशीरदृष्ट्या टिकू शकत नसल्याचं न्यायालयाकडून नमूद। तसंच विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या अर्जावर 6 आठवड्यात निर्णय घेण्याचे FRROला निर्देश दिलेत। कोळसा घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। मनमोहन सिंहांविरोधातील समन्स सुप्रीम कोर्टाकडून रद्द। कोर्टाने CBIने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय। CBIचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारून कोळसा घोटाळ्यातील प्रकरण बंद।